झालाच पाहिजे. या आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांचा खूप मोठं अभिनंदन. त्यांना मानाचा जय भीम. अरे जय 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 जय. महामोदी महाविहार मुक्त झालंच पाहिजे. ब्राह्मण हमारा विहार छोडो. अरे ये काला कानून रद्द करो.
महाबोधी महाविहाराचा ताबा घेऊनच राहणार. महाबोधी महाविहाराचा ताबा घेऊनच राहणार. अरे आम्ही नाही तो, अरे आम्ही नाही तो, अरे आम्ही नाही तो, आम्ही आए शांति से, अभी आए शांति से, अभी आए शांति से, अभी आए शांति से. अरे केंद्र सरकार होश में आओ, अरे भारत सरकार होश में आओ, अरे नीतीश कुमार होश में आओ, अरे बिहार सरकार होश में आओ. बहुतांना न्याय मिळालाच पाहिजे. बहुतांच्या हक्काचं महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे. महाबोधी महाविहार ताब्यात घेऊनच राहणार. महाबोधी महाविहार ताब्यात घेऊनच राहणार. अरे ब्राह्मणांनो आमचं विहार छोडा, ब्राह्मणांनो हमारी विरासत छोडो. महाबोधी महाविहाराच्या हक्काची, महाबोधी महाविहाराच्या हक्काचं महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे. महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे. एकूण आपल्या सम्राट अशोक राजानं आपल्या बौद्धाच्या प्रतीक म्हणून, देशाचं मेन प्रतीक म्हणून त्या ठिकाणी महाबोधी विहार बांधलं आहे बुद्धगयेला. पण त्या बुद्धगयेमध्ये 1949च्या कायद्याच्या अनुषंगानं 4 हिंदू बांधव ट्रस्टी आहेत, 4 बौद्ध बांधव ट्रस्टी आहे आणि एक कलेक्टर तो हिंदू असला पाहिजे. त्यामुळे तो न्याय जो निवाडा होतो तो हिंदूंच्या बाजूने होतो आणि बौद्धांवर अन्याय होतो. म्हणून आमची डिमांड आहे आजचा 1949चा कायदा रद्द करा आणि संपूर्ण बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या. याच्यात मागणीसाठी आजचा मोर्चा आहे. तर आता मोर्चा जर तुम्ही आज काढलेला आहे, तुमची मागणी मान्य नाही झाली तर पुढचं पाऊल काय? पुढचा जंतर मंतर दिल्ली. होते 1949चा कायदा बिहार सरकारच्या वतीने जो बौद्धांचा शोषण करण्याचा आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांचं आहे. जगभरातले बौद्ध त्या महाबोधी महाविहाराला भेट द्यायला येतात. हजारो करोडो रुपये त्या ठिकाणी दान देण्यात येते. ब्राह्मणांनी अनेक वर्षापासून या महाबोधी महाविहारावर कब्जा करून बौद्धांची संपत्ती, बौद्धांची संस्कृती आणि बौद्धांच्या बुद्धविहारावर जे शोषण सुरू केलेलं आहे ते आता थांबण्याची गरज आहे. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सर्वत्र, केंद्रामध्ये असेल, संसदेमध्ये असेल, विधान परिषदेमध्ये असेल, अनेक प्रकारचे आमदार आणि खासदार आणि संपूर्ण देशामधील बौद्ध भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये हा शांती मार्च सुरू आहे. आमची एवढीच मागणी आहे, 1949चा जो कायदा तो रद्द झाला पाहिजे. कारण संविधान ज्या पद्धतीने भारतात लागू झालेलं आहे त्याच्या आधीचे जे काही कायदे होते ते कायदे निरस्त होत असतात. आणि आज बौद्ध या भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये जागृत आहे. त्यामुळे तो महाबोधी महाविहाराला सांभाळू शकतो आणि म्हणून महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती दिलं पाहिजे. 1949च्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी 9 लोकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 5 ब्राह्मण हिंदू आहेत आणि 4 लोक बौद्ध आहेत. भारत देशामध्ये आणि जगामध्ये असं कोणतेही बौद्ध स्थळ नाही आहे ज्या बौद्ध स्थळांमध्ये इतर बौद्ध धर्मीय लोक त्या कमिटीमध्ये असतात. त्यामुळे बुद्धगयातील महाबोधी महाविहार हे पूर्णपणे बौद्धांच्या हाती आलं पाहिजे आणि बौद्ध भिक्खू संघाला त्या ठिकाणी प्राधान्यता देण्यात आली पाहिजे. यासाठी संपूर्ण देशामध्ये हे मोर्चे आणि हा शांती मार्च काढण्यात येत आहे. आमची मागणी आहे की या भारत देशामध्ये संविधान लागू व्हायच्या अगोदर 1949 साठी जे बुद्धगया येथील जे बुद्ध मंदिराची कमिटी बनवलेली आहे ती कमिटी भारतातल्या आणि नॅशनलाइज बुद्धिस्ट लोकांना सोबत न घेता 1949 साली जी कमिटी स्थापन केलेली आहे ती कमिटी रद्द झाली पाहिजे आणि भारतातल्या बौद्धांना सोबत घेऊन या ठिकाणी फक्त भिक्खुगण समाजाचीच कमिटी झाली पाहिजे. यासाठी आमचा आजचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आहे आणि देशाच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतीकडे आमची मागणी आहे की आम्ही जिल्हाधिकारीच्या माध्यमातून त्यांना निवेदन देणार आहोत.